को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. जाऊ द्या आता, हमाम में सब नंगे होते हैं. लंगोट कुणाची गेली त्यांना विचारा, तुमची लंगोट जी वाचली एक तटकरी आला, त्या तटकरीला जागा कोणी मिळून दिली त्याला विचार ना. मिटकरीला कोण मिटकरी आहे त्याला मी त्याला ओळखत पण नाही. कोण आहे मिटकरी त्याला ओळखत पण नाही. पण त्यांची एक लंगोट जी आली ना, एक तटकरी, त्याला म्हणा तटकरीला विचारून घे. तिथं धैर्यसिंह पाटीलला भाजपने जाहीर केलं होतं. ती सीट कशी जागा मी मिळून दिली ते तटकरीला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि तटकरींसाठी आम्ही काय केलंय हे तटकरीला आम्हाला माहिती आहे. तर पहिल्यांदा तुझी लंगोट सांभाळ आणि मग आमच्या लंगोटीला हात घालायचा प्रयत्न कर म्हणा. धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे रामदास भाई, जागा वाटपाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आता तुमची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक काही होणार आहे का, आणि भविष्यामध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन का? आम्ही उद्याच बसणार आहोत. या बाबतीमध्ये आम्ही हा विषय आता गांभीर्याने घेतोय. जे लोकसभेमध्ये घडलं ते विधानसभेमध्ये घडता कामा नये. 1-2-2.5 महिने आधीच जागा आपण निश्चित केल्या पाहिजेत. कुठेही आपल्या तिन्ही पक्षामध्ये मतभेद नको, याची जबाबदारी सगळंच वरिष्ठ नेत्यांनी घ्यायची आणि एकत्र कुटुंब म्हणून काम करून आपण पुन्हा महाराष्ट्रावरती भगवा फडकवायचा असा निर्णय आम्ही घेतोय. आणखी एक महत्वाचा प्रश्न विचार आहे. काल एकीकडे आपली सभा होती, वर्धापन दिन होता, दुसरीकडे षण्मुखानंदला शिवसेना उभाटा पक्षाचा सुद्धा वर्धापन दिन होता. त्यावेळी संजय राऊत यांनी बरीच टीका केली, आम्ही खरी शिवसेना, तुमची नकली शिवसेना. वारंवार अशा पद्धतीनं ते आक्रमण करतात. संजय राऊत कुठला कलरचा शर्ट घालून आले होते त्यांना विचारा. त्यांना सगळं आता हिरवं दिसतंय. आणि त्यांना विचारा की शिवसेनेची मतं किती तुम्हाला मिळाली आणि काँग्रेसची मतं किती मिळाली. काल तुम्ही जे काय खासदार निवडून आणले ते काँग्रेसची मतं घेऊन आणलेत तुम्ही, शिवसेनेची नाही. तर तुमचा मुखवटा फाटला ना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. जिथे तर मूल्य होते तिथं फक्त तुम्हाला मतं मिळालीत ना. आणि खोटं सांगून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलंय, निर्माण केलंय, ते संविधानच आता हटवणार आहेत अशा पद्धतीनं जो अपप्रचार केला गेला, त्यामुळे बौद्ध समाजाची मतं गेली. खोटं बोल पण गेटून बोल हे कालच्या लोकसभेत त्यांनी केलं. आणि म्हणून मुस्लिम आणि आमचे बौद्ध यांची मतं घेऊन काल तुम्ही ते खासदार काय निवडून आणलेत. शिवसेनेची मतं तुम्हाला मिळाली नाहीत. आणि मतांची बेवजै करून घ्या. तुम्ही किती लढलात, किती आणलेत, आम्ही किती लढलो, किती आले, हे जर म्हणा बघ, तुला शुद्ध असेल, चांगला व्यवस्था असेल तेव्हा ते आकडे जा बघ आणि मग स्टेटमेंट दे. बरं, उद्धव ठाकरेंनी काल पण माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो हे बोलणं टाळलंय. काय बोलू शकत नाही ना आता ते बोलू शकत नाही, कारण त्यांनी ठरवलंय बाळासाहेबांचे जे विचार होते हिंदुत्वाचे त्याला मुठमतीच द्यायची. बाळासाहेबांना या देशातून संपवून टाकायचं. गर्वसे को हिंदू ही भूमिका जी शिवसेना भवन घेतली होती. हिंदू हृदय सम्राट म्हणून अख्ख्या जगानं त्यांना ख्याती दिली होती बाळासाहेबांना. ते सगळ्यांनी संपवलं ना. म्हणजे त्यांच्या बाळासाहेबांच्या पोटी एक नालायक मुलगा जन्माला आला हे संबंध देशात त्यांनी दाखवून दिलं ना. नाही तर बाळासाहेबांचा मुलगा इतक्या खालच्या पातळीला मतांसाठी जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. तेव्हा ह्याच्या पुढं उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आता बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही. आणि आज वरती आहेत ना, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही हे सगळं बघून की माझा करंटा जो आलाय मुलगा तो काय करतो हे सगळं बघित असतील ना, तर बाळासाहेबांना अतिशय दुःख होत असेल. तो त्याला फक्त मतांच्या लाचेसाठी मी जिवंत आहे, अजून जिवंत आहे हे दाखवण्याचं काम फक्त तो आभास निर्माण करतोय, बाकी काही नाही. नक्कीच बाळासाहेबांचे खरे विचार महाराष्ट्रात कोण घेऊन जातो असं तुम्हाला वाटतं? कळलं ना, कालच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं ना. दूध का दूध पाणी का पाणी हो गया कल के चुनाव में. आता कसं प्रश्न आणखी विचारत आहे. आणि म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. भगव्या झेंड्याला अधिक तेज येईल अशा पद्धतीनं भविष्यात आमच्याकडून आपल्याला काम पाहायला मिळेल. या भगव्या झेंड्याला कुठेही डाग लागेल, शिवसेना प्रमुखांना कुठेही अपमानित करण्याचं काम आमच्याकडनं होणार नाही, सगळी दक्षता घेऊन आम्ही पुढे चाललोय. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.